वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. पुराणाची वाड श्रुती नेणती पार ते झाले साकार कुंडलिका. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. विठ्ठल जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हे या अभंगामध्ये परमात्मा पांडुरंग रायाची ओळख असणाऱ्यांना ज्या प्रकारची ओळख नाही ती सांगतात. विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगरायांना तर ओळखतात. पंढरपूर नावाचं क्षेत्र आहे. पंढरपूर पाटणी गा, पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. आंधळ्या जीवीचे तो जाणतो वर्म. असा असणारा परमात्मा पांडुरंग राय प्रसिद्ध आहे. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. सगळ्यांना माहीत असणारी गोष्ट आहे. तिथे असणारा परमात्मा पांडुरंग राय विटेवर उभा आहे. ही ओळख सगळ्यांना आहे. ही ओळख आहे ज्यांना आहे. त्यांना ज्या गोष्टीची ओळख नाही ती ओळख महाराज पहिल्या चरणात करून देतात. आनंदाद्वय योगियांचे जे का निज ध्येय योगियांचे. सर्वसामान्य माणसाची कल्पना देवाकडे पाहताना अत्यंत स्थूल असते. परंतु संत ज्या दृष्टीने पाहतात ती दृष्टी खरी हिताची असते. देवाच्या विषयी कसाही जरी भक्तिभाव असला तरी तो कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचं फळ दिल्याशिवाय राहत नाही. परंतु जे सर्वश्रेष्ठ फळ आहे ते जर प्राप्त करायचं असेल, अंतिम फलाची जर अपेक्षा असेल तर देवाची भक्ती सुद्धा जाणून केली पाहिजे. ते स्थूल दृष्टी मूढ माते देखती परी दृढ परी ते जाणण्याची जाणणे आड होऊन ठाके. त्यांचं जाणणंच जाणण्याच्या आड येऊन उभं राहत. हो, ते न देखण्याची जाण निवृत्ती असं म्हणलं. तर पुढा देखती तव देव येणे भावे भजती तोची विघडली टाकीती नाही. म्हणून केवळ आकारामध्ये देव पाहणारा, त्याचा अर्थ आकारात देव पाहू नये असं नाही.
केवळ आकारामध्ये देह पाहणारा, याला ज्या परमफलाची अपेक्षा असेल ते परमफल प्राप्त होणार नाही. त्याला पुण्य जोडेल, त्याला एखादा विशिष्ट लोक प्राप्त होईल, परंतु सर्व संसार जया गावा, गेला साता पांडवा, तो होऊन ठाके आघवा मोक्षाचाची. असं जे परमश्रेष्ठ फल आहे, परमश्रेष्ठ असा मुक्काम आहे, त्या मुक्कामाला जर प्राप्त व्हायचा असेल तर त्या देवाकडे पाहताना सुद्धा संतांची दृष्टी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भक्तीचं उपासनेचं कार्य करीत असताना सुद्धा त्याच्यामध्ये ज्ञानाची आवश्यकता आहे, असं आमच्या सगळ्या वारकरी संतांनी मान्य केलेली गोष्ट आहे बरं का. फार मोठा सिद्धांत सांगितला. भक्ती तर सगळेच लोक करतात, हरिभजन अवघेची करीती बरं का. सगळे लोक सामान्यपणे भक्ती करतच असतात. ते ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय की हा सगळा लोक स्वभावता भजनशील आहे. होय, मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील. अదే स्वभावता भजनशील असणारी आहे. कुणाची ना कुणाची कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची भक्ती करतच असतो. काही लोक देवाला देव मानत नाहीत, पण माणसाला देव मानतात बर का. काही लोक देवाची पाद्यपूजा करीत नाहीत, पण माणसाची पाद्यपूजा करतात. काही लोक ज्यात देव आहे अशा माणसाची पाद्यपूजा करतात, आणि काही लोक नुसत्याच माणसाची पाद्यपूजा करतात. विठ्ठल विठ्ठल. पण कुणाची तरी भक्ती करणं हा माणसाचा स्वभावच आहे. पूज्य वैकुंठवासी महाराज असं सांगत असत की देवळातल्या देवाची भक्ती नाही केली तरी घरच्या देवीची मात्र करणारे पुष्कळ आहे. विठ्ठल विठ्ठल. इथे मग घालीन लोटांगण वंदिन चरण चालूच आहे आरती रोजची. अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी प्रार्थना चालू आहे तिला. तेव्हा अशी वेगवेगळ्या पद्धतीने लोक भक्ती करणारे असतात. 13व्या अध्यायामध्ये अज्ञानी भक्ताचं ज्ञानेश्वर महाराजांनी खूप विस्ताराने वर्णन केलेले. व्यभिचारी भक्तीचं स्वरूप सांगत असताना हे देव न ओळखता केलेली भक्ती. ज्ञाने विण नाशिले ते बुद्धिभेदाशी आले, ज्ञाना वाचून यांचा नाश, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. म्हणून आमच्या संतांनी उपासनेमध्ये सुद्धा ज्ञानाचा डोळा दिला. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस तू विरेशा, किंबहुना बहुअसा भाग्याचा तो. असा तो अत्यंत भाग्यवान असं म्हणलंय जो ज्ञान दृष्टीने या सगळ्या गोष्टीकडे पाहतो. म्हणून महाराजांनी आपल्या दैवताचं वर्णन करताना विटेवर परमात्मा पांडुरंगराय उभा आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यानेही ते अनेक अभंगातून सांगितलंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान. करकटावरी तुळशी हार गळा काढे पितांबर.
सुंदर ते ध्यान उभे, आपण रोजच अभंग म्हणतो, सगळ्यांना माहीत असणार आहे बरं का. त्याच्यामध्ये परमात्म्याच्या परमात्मा पांडुरंग रायाच्या सगुण स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. कसं ध्यान उभे आहे, विटेवर कटेवर हात कसे ठेवलेले आहेत, गळ्यामध्ये काय धारण केलेलं आहे, कानामध्ये काय धारण केलेलं आहे, पितांबर कसा नेसलेला आहे, याचं वर्णन केलेलं आहे. आणि असं ध्यान आपल्याला आवडतं हे महाराजांनी अत्यंत प्रेमाने सांगितलेलं आहे. तर हे भगवंताच्या बाह्य रूपाचं वर्णन आहे. परंतु हा असाच आहे का? परमात्मा पांडुरंगरायामध्ये आणि इतर देवतामध्ये काय फरक आहे? तेही आकारवान आहेत, हेही आकारवान आहेत. सगळ्या देवाच्या मध्ये आकार आहेत वेगवेगळे. उलट मी परवा सांगून गेलो की तुमच्या पांडुरंगापेक्षा आमचा देव अधिक पॉवरफुल आहे असं सांगणारी माणसं असतात. त्याच्यामध्ये जास्त ताकद आहे. हा, तेव्हा असं माणसं देवादेवामध्ये भेद निर्माण करतात. देवाचं ज्ञान आहे बरं का. माणसं देव पाहतात परंतु भेद ज्ञानपूर्वक पाहतात. विठ्ठल विठ्ठल. देवाची लक्षणं सांगताना दोन प्रकारांनी सांगितली जातात. आपल्याला माहित आहे, एक तटस्थ लक्षण सांगितलं जातं आणि एक स्वरूप लक्षण सांगितलं जातं. तटस्थ लक्षण बदलत असतं बरं का. तटस्थ लक्षण म्हणजे त्या वस्तूची ओळख करून देतं बरं का. ओळख करून दिल्यानंतर मात्र ते लक्षण तिथे राहीलच असं नाही. ओळख करून देण्यापुरतं ते लक्षण आहे, पण ओळख करून दिल्यानंतर ते तिथे राहील असं नाही. आणि स्वरूप लक्षण म्हणजे जे कधीही लक्ष्य वस्तूला सोडणार नाही असं जे लक्षण ते स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षण म्हणजे एखाद्या माणसाला सांगितलं, मला अमक्याचं घर कुठे आहे हो असं सांगितलं आणि दाराच्या बाहेर जाऊन त्याला सांगितलं ते त्या गच्चीवर कावळा बसलाय ना वर, तर कावळा बसलेले जे घर आहे ते अमक्याचं घर आहे. त्यांनी पाहिल्यानंतर त्या घराच्या जवळ गेला. हा घराजवळ जाईपर्यंत कावळा उडून गेला. आणि हा जर शहाणा असला, शहाणा म्हणजे कळलं तुम्हाला काय ते, तो म्हणाला लक्षण असं सांगितलंय की ज्या घरावर कावळा बसलेला आहे ते बंडोपंताचं घर असं लक्षण सांगितलेलं आहे. आणि मी इथं आलो तर तिथे कावळा बसलेला नाही, कावळा गेला उडून, त्यामुळे हे घर बंडोपंताचं नाही असं जर म्हणू लागला तर मूर्खपणा आहे. तुला ओळख करून दिली ना त्या घराची, आता ते लक्षण तिथे असलंच पाहिजे असं नाही. कावळा बसलेलाच असला पाहिजे तिथे. हे एकदा परिचय झाला, समजलं, लक्ष कळलं काय आहे ते, कळल्यानंतर ते तिथे राहतच असं नव्हे. म्हणून ते तटस्थ आहे बरं का. आणि काही आहे ते स्वरूप लक्षण आहे, ते त्याच्यापासून बदलणार नाही. एखादा मनुष्य असं आहे, अहो ते आमके पांढरी टोपी घालतात ना ते नारायणराव असं तुम्हाला सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी हा भेटायला गेला त्यावेळेला त्यांनी जर टोपी बदललेली असली तर, सध्याच्या काळात चालतंय, त्यांनी जर टोपी बदललेली असली, कुठली तरी तांबडी भगवी कुठली घातली अशी वेगळी दुसरी, किंवा सध्या यांना अनुकूल काळ दिसतो तेव्हा बदला. विठ्ठल विठ्ठल. त्या टोपीने सांगणं मनुष्य हा फरक आहे. परंतु जर असं सांगितलं की ते उंच आहेत ना, शिडशिडीत बारीक रोड आहेत ना, गोरे पान आहेत ना, का असं नीट आहे, असे जे ग्रहस्थ आहेत ते नारायणराव आहे असं जर सांगितलं तर आता ते बदलता येईल का त्यांना? जशी टोपी बदलता येईल तशी काही त्यांना आपलं रंगरूप बदलता येणार नाही बरं का. म्हणून तसं ते झालं स्वरूप लक्षण. म्हणून भगवंताचं हे जे रूप आहे हे ज्या सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे, हे सगुण रूपाचं वर्णन हे तटस्थ लक्षण आहे बरं का. आणि भगवंताचं जे स्वरूप आहे जे त्याच्याहून कधीही वेगळं होत नाही. भगवान
का असं म्हणण्याचं कारण असं आहे की भगवान इथे येऊन विटेवर उभा राहिला. उभा राहिल्यानंतर तो भगवान झाला का उभा राहण्याच्या पूर्वीही भगवान होता? उभा राहिल्यानंतर भगवान झाला असं जर म्हणलं नंतर तर त्याला कालपरिच्छेद लागेल आणि तो भगवानच ठरणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जसा आधी पुढारी नसणारा मंत्री होतो, पूर्वी नव्हता आणि आता झाला, तो राहील याची शाश्वती नाही, कारण उद्या कदाचित जाईल. तसा भगवान आधी भगवान नव्हता, आता भगवान झाला विटेवर आल्यानंतर, उद्या कदाचित जाईल. म्हणून त्याचं भगवान पण कायम राहणार नाही. आणि ज्याचं स्वतःच अस्तित्व स्थिर नाही त्याच्या ठिकाणी आम्ही स्थिर भक्ती कशी ठेवावी? विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंताची ही दोन्हीही लक्षणं कळली पाहिजेत माणसाला. काय तटस्थ लक्षण कळल्याबरोबर प्रवृत्ती माणसाची होते तिकडे जाण्याची. परमात्मा पांडुरंगराय विटेवर असा कट्यावर हात ठेवून उभा आहे हे वर्णन कळल्यानंतर माणसाच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीचं प्रेम जागृत होतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आम्हाला सांगितलं संतांनी, अरे कटेवर हात ठेवून उभा आहे कशासाठी? तुमची वाट पाहत उभा आहे. वाट पाहे उभा भेटे. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपा तुमच्या भेटीसाठी आतुर झालेला आहे. संताने पांडुरंगरायाने जे कमरेवर हात ठेवलेले आहेत त्याची वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत बरं का. एक तर आपल्या प्रिय व्यक्तीच्या आगमनासाठी आतुर झालेला मनुष्य जो असतो तो कमरेवर हात ठेवून दारात उभा राहतो की माझी प्रिय व्यक्ती आता येईल का, याच्यासाठी तो कमरेवर हात ठेवून उभा असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. हा उतावेळ झालेला आहे. दुसरं एक कारण असं सांगितलं प्रसिद्ध असणार बरं का, की माझ्या भक्तांच्या करता हा भवसागर फार खोल नाही, तो कमरे एवढाच आहे हे सांगण्याकरता भगवंतांनी कमरेवर हात ठेवलेले आहेत. हे वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे. आपण नेहमी सांगतो शंकराचार्यापासून ते ज्ञानेश्वर सगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे. त्याचं कारण सांगितलंय. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंब कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिपोषा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असं प्रमाणं भवाब्धेरिदं हे सांगण्यासाठी म्हणून भगवंतानी कमरेवर हात ठेवलेले आहे. इतकं आहे. संसार समुद्र माझ्या भक्ताला किती खोल, एवढा कमरे एवढा. हे माप दाखवण्याकरता कमरेवर हात ठेवलेले आहेत. एक कारण सांगितलं. अजून एक महत्वाचं तिसरं कारण सांगितलेलं आहे की आपल्या भक्ताची सेवा करून करून फार श्रम झाल्यामुळं, श्रम झालेला मनुष्य जसं कमरेवर हात ठेवून उभा राहतो असा भक्तांची सेवा करून श्रमलेला असल्यामुळं त्यांनी कमरेवर हात ठेवलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सच्चिदानंद पंढरी परिपूर्ण ठेवोनी जगन भक्ता इतिष्ठतसे वाट पाये भक्त पुष्कळ आहे. अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. माहीतच आहे, आपण रोजच पंढरीत ऐकतोय. आपण वारकरी असल्यामुळं दोन्ही वाऱ्याला हेच ऐकायला मिळतं, नाही का? हेच वर्णन, आणि हे वर्णन ऐकण्यातच आपल्यालाही आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. असं भगवंताचं स्वरूप हे सगळ्यांना माहीत असणार आहे, बाह्य स्वरूप. परंतु हा नुसता आकाराला आलेला असा विटेवर उभा असणारा असतील असा नाही बरं का. कारण जे जे आकाराला आलं ते केव्हा ना केव्हा तरी नाहीच होणार असतं. परंतु हा आकाराला येऊनही याचं निराकारपण नाहीस होत नाही, हा याचा विशेष आहे. आकारालिया जयाचे निराकारपण नवचे, आकार लोपेन विसंचे नित्यता गा. त्याची नित्यता कधी जात नाही. याच्यासाठी याचं स्वरूप किती श्रेष्ठ आहे बरं का. हा दिसायला जरी आकारात असला तरी याचं मूळ खरं स्वरूप काय आहे ते तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितले. पहिल्या आनंदद्वय आनंदद्वय जे का निज ध्येय योगिया आनंदद्वय नित्य कुणीतरी एखाद्या देवाच्या आकाराच्या मागे लागलेले भक्त आम्ही आहोत असं समजू नका. फार मोठ्या अधिकारी लोकांनी ज्याचं ध्यान आपल्या अंतःकरणामध्ये केलेलं आहे तोच हा आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. जे का निज ध्येय योगियांचं निज ध्येय असणारा, ज्योतीची ही ज्योती असणारा, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, अंतरामध्ये असणारी जी ज्योती तीच या परमात्मा पांडुरंगरायाच्या रूपाने प्रकाशाला आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि योगी कोणत्या स्वरूपाचं ध्यान करतात? निर्विकल्प समाधीमध्ये ध्यान, ध्याता, ध्येय, ध्यान आणि ध्याता या तिन्ही त्रिपुटीच्या रहित असणारं जे परमतत्व
त्या परमतत्वाचं ध्यान योगी लोक आपल्या समाधी अवस्थेमध्ये त्याचं चिंतन करीत असतात. त्याचं ध्यान, त्याच्याशी ते एकरूप होतात. ध्यान करतात म्हणजे चित्ताची वृत्तीची धारा अखंडपणे त्या ध्येय विषयाकडे जात असते. आणि जात असताना सुद्धा त्यात पुन्हा यांचं ध्यान असं विशेष आहे की ज्या ध्यानामध्ये त्रिपुटी राहत नाही. म्हणजे ध्यान करणारा वेगळा राहत नाही, ध्येय विषय वेगळं राहत नाही, आणि जे ध्यान केलं जातं, ध्यानाची जी क्रिया आहे ती क्रिया ही वेगळेपणाने राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणजे स्वतः परब्रह्माशी एकरूप ज्या स्थितीमध्ये तो झालेला असतो अशी स्थिती आहे. कोणत्याही सर्व विशेष रहित अशी असणारी जी अवस्था, त्या अवस्थेमध्ये हा गेलेला असतो योगी पुरुष. आणि अशा रीतीनं निज ध्येय योगी यांचे अंतरंगातला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या वाचून दुसरं काही नाही, केवळ ज्ञप्ती मात्र राहतो. तो हरे श्री हरी पाहिला डोळे धरी, पाहता पाहणे दुरी सारून. हो, आणि असं ध्यान ज्याचं केलं जातं तो काही सहजपणे ध्यानामध्ये सापडणार आहे. योगियाची मानसे उमरडोनी जाय, फार अवघड गोष्ट आहे. ध्यान करायला बसला आणि त्याच्या ठिकाणी अहो साधन नामजप केला मुखाने तर आपलं चित्त त्याच्यामध्ये राहत नाही. इथे तर नाम राहत नाही बरं का, नामधारक राहत नाही, नामीही राहत नाही, अशी अवस्था आहे. मग आता कसं राहील? चित्ताला आपल्या मनाला अशी सवय लागलेली आहे की काहीतरी त्याला समोर आलंबन लागतं. आलंबन म्हणजे कोणता तरी विषय लागतो. तो जर समोर आला तर अंतःकरणाची वृत्ती त्याच्याकडे जाते. त्याला विषय पाहिजे. तो विषय कसा पाहिजे? तो विषय देशकाल वस्तू परिच्छिन्न असला पाहिजे. जो एका विशिष्ट देशात आहे, विशिष्ट कालामध्ये आहे आणि इतर वस्तूच्याहून जो वेगळा आहे, अशी असणारी जी वस्तू आहे अशीच वस्तू केवळ मनाचा विषय होऊ शकते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून योग्यांचं जे भगवंताच्याकडे परमात्म स्वरूपाकडे किंवा आत्मस्वरूपाकडे जे ध्यान लागलेलं असतं त्या ध्यानामध्ये मनच मन राहत नाही. मन उन्मन झालेलं असतं अशी स्थिती. कारण मन जर राहिलं तर मन आपले खेळ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते मनच त्याच्या ठिकाणी राहत नाही. असं मनाची उन्मनी अवस्था झाली. जे मन चिंतन करतं, जे मन ध्यान करतं, जे मन ध्येय ध्याता ठरवतं, कारण हे सगळं करणारं कोण आहे? मनच आहे. काम संकल्प विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा रीर धीर वीर इत्येतत् सर्व मन एव. श्रद्धा अश्रद्धा सगळं जे काय आहे ते सगळं मन एव, हे मनच आहे. त्यामुळं ते मन जर राहिलं तर त्रिपुटी राहणार, ध्यान ध्याता ध्येय ह्या गोष्टी राहणार. म्हणून अशी त्रिपुटी राहण्याची न राहण्याची जी अवस्था आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मनाचा मनपणाही राहत नाही. अशी जी अवस्था की योग्यांना देखील सहजपणे प्राप्त होत नाही. योगिया दुर्लभ तो म्या दुर्लभ तो म्या.
योगी लोक एवढा प्रयत्न करून, एवढा क्लेश सहन करून, क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे योगाचा मार्ग किती कठीण आहे ते. अत्यंत कठीण क्लेशदायक असणारा असा मार्ग आहे. म्हणून पुष्कळ आपण 12व्या अध्याय वाचून पहा. या श्लोकावरचं भगवंतानी व्याख्यान केलेलं. किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशो नीच नवा भ्रातारे वीण करावा तो हा योगू. काय तहानेची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. इतकं अवघड गोष्ट आहे. सारखं मवावा वारा म्हणजे वारा मोजत राहावा सारखा. कोणत्या नागपुडीतून कसा चाललेला आहे, प्राणायाम बाहेर किती वेळ गेलेला आहे, आत किती वेळ राहिलेला आहे, रेचक किती, पूरक किती, कुंभक किती, या सगळ्या गोष्टीचा विचार, सारखं चिंतन, त्याच्यावर ध्यान ठेवून असा प्राणायाम साधावा. आणि त्याच्यानंतरच्या पुढची अवस्था ही समाधीची. म्हणून अशी एक अत्यंत क्लेशाने ज्याचं ध्यान लागू शकतं त्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. आणि केव्हा व्युत्थान होईल हे सांगता येत नाही. असा अत्यंत कठीण मार्ग आहे. गोष्ट मी सांगितली, आपण कदाचित ऐकलेली असेल. एक योगी महात्मा होते, त्यांच्याकडे गेला मग शिष्य. तो म्हणाला, गुरु महाराज, मला योगविद्या शिकण्याची इच्छा आहे. आपण जशी समाधी लावता तशी समाधी मला लावता आली पाहिजे. ते म्हणाले, बाबा राहा, तुझी जर तळमळ असेल, इच्छा जर असेल तर माझ्याजवळ राहा, शिकवीन. पण लक्षात ठेव की ही गोष्ट सोपी नाही, अत्यंत अवघड असणारी अशी गोष्ट आहे. चिकाटीने भगवंतानी सुद्धा असं म्हणलंय की याला 2 गोष्टी पाहिजेत, एक अभ्यास आणि एक वैराग्य. या 2 गोष्टी जर असतील तर तुला काही यातलं साध्य होऊ शकेल. तेव्हा सतत सातत्याने अभ्यास पाहिजे आणि मनातून संसार सगळा बाजूला काढला पाहिजे. विषयाच्या विषयी अंतःकरणात यत्किंचित आसक्ती असता कारण मग काहीतरी तुला तुझ्या मनावर नियमन करता येईल. मग यम दम ह्या सगळ्याच्या द्वारे तुला हळूहळू प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा वगैरे वगैरे पायऱ्याने तू समाधीपर्यंत जाऊन पोहोचशील. पण चिकाटीने अभ्यास केला पाहिजे. तर म्हणाला, तुम्ही म्हणाल तसं काही हरकत नाही. राहिला वर्ष, 1.5 वर्ष काहीतरी राहिला गुरुच्या जवळ. आणि त्याने त्याला हळूहळू एक पायरीने योग मार्गातली एक स्थिती अवस्था प्राप्त करून दिली. आणि त्याला पुढे समाधी लावता येऊ लागली. बरं का, चित्ताचा एकाग्र करता आलं. बरं, चित्तामधून सगळे विषय बाजूला करता आले. ध्यान असं एकाग्र होऊन भगवंताचंच, बाकी कशाचंही भान नाही, अशी अवस्था त्याला प्राप्त झाली. आणि ते झाल्याबरोबर त्याला वाटलं, बस काम झालं आपलं, आता मी समाधी लावू शकतो. काय अवघड आहे समाधी लावणं, मी सुद्धा समाधी लावू शकतो. 1.5 वर्षाच्या काळामध्ये माझ्यासारख्या हुशार माणसाला काय शक्य नाही. 1.5 वर्षाच्या काळामध्ये मी गुरु, आमचे जसे गुरुजी समाधी लावतात अगदी तशी समाधी मी लावतो. गेला गुरुजी जवळ. आता आपल्याला हे जे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे हे नुसतं आपल्याजवळ असून काय उपयोग आहे. माणसाला एखादी चांगली गोष्ट प्राप्त झाली म्हणजे घरात ठेवावी वाटत नाही, लोकात मिरवावी असं वाटतं. तसं याला वाटायला लागलं की दाखवा आपल्या एवढं कष्टाने संपादन केलेली विद्या आहे, लोकांना दाखवू काय याचा माझा काय अधिकार आहे ते. तो गेला गुरुजीकडे. तो म्हणाला, गुरुजी आता मला सुद्धा समाधी लावता येते तुमच्यासारखी, काय फरक आहे तुमच्या माझ्यामध्ये. हे ऐकल्याबरोबर गुरुजींच्या लक्षात आलं की याच्यात समाधीचा प्रश्न बाजूला राहिला, पण याच्या डोक्यात ते घेतलेलं प्राणायामाचं वारं शिरलंय, तेच बसलंय डोक्यामध्ये. याच्या डोक्यात जरा वारं काहीतरी वेगळं दिसतंय. ते म्हणाले, अरे वा, अजून फार कष्ट करावे लागतात.
असं नाही, आता मला झालं, विद्या संपादन झाली, सगळं झालं, मी आता येतो, मला द्या परवानगी. गुरुजींनी पाहिलं की आता हा काही राहणार नाही बरं का, हा जाणार. का ते म्हणाले बरं ठीक आहे बाबा, तुला जायचंच आहे ना, जा, माझी काही हरकत नाही, पण एक लक्षात ठेव, काय की पुन्हा जेव्हा तू आसन घालून बसशील समाधी लावण्याकरता म्हणून, डोळे मिटशील किंवा नासिकाग्र दृष्टी करशील, त्या वेळेला तुझ्या डोळ्यासमोर माकड येऊ देऊ नको. काय, तुझ्या डोळ्यासमोर माकड येऊ देऊ नको. कमला गुरुजी, माकडाचा काय प्रश्न, आतापर्यंत माझ्या डोळ्यासमोर कधी माकड आलं नाही समाधी लावताना, आणि तुम्ही मला कशाला सांगता माकड येऊ देऊ नको म्हणून. ते म्हणाले बाबा उगी सांगितलं, एखाद्या वेळी येईल म्हणून म्हणलं की बाबा माकड येऊ देऊ नको. म्हणला उगीच काहीतरी सांगता झालं, माकड कशाला येते माझ्या डोळ्यासमोर. गेला आणि जेव्हा घरी जाऊन दुसऱ्या दिवशी समाधी लावायचा प्रयत्न केला, डोळ्याच्या पापण्या खाली लावल्या की माकड येऊन समोर नाचायला लागलं, कोलांट्या उड्या मारायला लागलं. म्हणजे माकड म्हणजे प्रत्यक्ष माकड नव्हे, याच्या कल्पनेचं माकड समोर येऊन नाचायला लागलं. तो म्हणला आतापर्यंत कधी आलं नव्हतं आणि आजच कसं यायला लागलं. पुष्कळ आवरायचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा येऊ देऊ नको म्हणलं की ते बरोबर यायचंच. कारण या मनाचा स्वभाव असा आहे, इथं जो जो कीजे तरुण पाव तो तो होया अपाव. याला ज्या ज्या प्रयत्नाने आवरायचा प्रयत्न करावा तेवढं हे उसंबळून बाहेर पडत असत. जितका आवरण्याचा प्रयत्न केला तेवढा अधिक, असा याचा स्वभाव असल्यामुळं एकदम योग्यांना देखील समाधी साधना अत्यंत दुष्कर असणारी अशी गोष्ट आहे, करण्याला कठीण असणारी अशी गोष्ट आहे. आणि असे योगी ज्या स्वरूपाचं ध्यान करतात, आणि ते ध्यान तरी कशाचं करतात तर भगवंताचं जे स्वरूप लक्षणाने जे सांगितलं आहे, स्वरूप जे सांगितलेलं आहे, त्या आनंदाद्वय नित्य निरामय असणारं जे भगवंताचं स्वरूप. आता हे स्वरूप असण्याकरता त्याला आकारात असून चालेल का, नाही. कारण योगी सुद्धा समाधी लावतात, ती सुद्धा आनंदाच्या करताच लावतात. कष्ट जे सहन करतात ते आनंदाच्या साठी कष्ट सहन करतात. कोणी झालं, संसारी मनुष्य असो, परमार्थी मनुष्य असो, योग मार्गातला असो, भक्ती मार्गातला असो, ज्ञान मार्गातला असो, कोणताही मनुष्य असो, तो जे जे साधन करीत असेल ते सगळं साधन शेवटी अंतिमतः कशा करता असेल, सुखा करता असेल. म्हणून योगी सुद्धा कष्ट सहन करून ज्या योगाच्या वेगवेगळ्या पायऱ्या चढतात, याच सुद्धा कारण काय आहे, शेवटी अंतिम समाधीचं जे अपूर्व सुख आहे, जो अपूर्व आनंद आहे, तो आनंद आपल्याला भोगायला मिळावा याच्यासाठी म्हणून करतात. म्हणून असे योगी ज्या निराकार असणाऱ्या, निर्गुण असणाऱ्या, आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं ध्यान करतात, आत्मस्वरूपाचं ध्यान करतात, ते जे योग्यांच्या ध्यानाचं विषय असणारा, आलंबन असणारा जो परमात्मा, तोच परमात्मा हा इथे विटेवर उभा आहे. आनंदाद्वय आनंदाद्वय जे का निज ध्येय ते योगीयांचे जे का निज ध्येय ते समचरण, ते समचरण साजिरे केवळी. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी.
हा कसा आहे आमचा, जो विटेवर समचरण उभे करून ठेवून उभा आहे असा जो परमात्मा पांडुरंग राय, तो मुळामध्ये कसा आहे, आनंदाद्वय नित्य निरामय. विटेवर उभा आहे आणि आनंदाद्वय नित्य निरामय आहे. हो, काय हरकत आहे, असं असलं तरी काय हरकत आहे. कारण असं आहे, भगवंताची दोन रूप आहे, एक व्यक्त आणि अव्यक्त. दोन वेगवेगळ्या लोकांची रूप आहेत काही, एकाचीच ही दोन रूप आहेत. एक व्यक्त रूप आहे आणि एक अव्यक्त रूप आहे. आणि त्यातलं याच्यामध्ये फरक आहे का, जे अव्यक्त असणार ते व्यापक आहे, व्यक्त असणार ते परिच्छिन्न आहे, एका विशिष्ट देशामध्ये असणार आहे. मग हे व्यापक आणि एका देशामध्ये असणार जे भगवंताचं रूप आहे, सगुण आणि निर्गुण असणार हे जे रूप आहे, या दोघांच्या मध्ये काही फरक आहे का. अर्जुन म्हणाला, देवा माझ्या दृष्टीनं नाही. आणि भगवंतानेही ते मान्य केलं. काय, आणि जे वाणी शातुका तेची वेगळ्या वाला एका, एकदेशीया व्यापका सरिसा पाडू. अर्जुन म्हणतो, देवा जे वाणी शातुका तेची वाला एका, सोन्याचा जर तुकडा काढला लहान, बरं का, लहान शातुका म्हणजे अगदी गुंज भर सोनं काढलं, आणि एक वाल भर म्हणजे त्याच्यापेक्षा जरा मोठ्या आकाराचं, मोठा आहे, लगड आहे म्हणा त्याची, त्या लगडीमधून एक गुंजभर सोनं काढलं. गुंजभर काढल्यामुळं त्याच्या सोनेपणात काही उन्ह आलं का. तुकडा त्याच्यातून बाजूला काढला, व्यापकामधून थोडासा बाजूला काढला, एकदेशी झाला. आता ते त्याच्यातून बाजूला काढल्यामुळं आता काही फरक झाला का. जे वाणी शातुका त्याची वाला एका, एकदेशीया व्यापका सरिसा पाड, दोन्हीला सारखाच पण आहे. म्हणून व्यक्त आणि अव्यक्त एक तूची निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. म्हणून योगाच्या द्वारे ज्या अव्यक्ताची प्राप्ती होते तेच भक्तीच्या द्वारे प्राप्त होतं. आणि त्या अव्यक्त स्वरूपाचं वर्णन करण्याकरता योगी यांना जे दिसतं, त्याचं ते दिसतं म्हणजे ध्यान करतात, त्याचा साक्षात्कार होतो असं आपण म्हणू. असं जर योगांना ज्या ध्यानामध्ये ज्याची प्रतीती येते, असं जे भगवंताचं रूप आहे ते शब्दांनी सांगता येण्यासारखं नाही. आणि सांगायचं झालं तर ते अशा पद्धतीने सांगावं लागेल की ते आनंद आहे, अद्वय आहे, नित्य आहे आणि निरामय आहे, या शब्दामध्ये सांगावं लागेल. पहिलं लक्षण जे सांगितलं, पहिला शब्द जो वापरला वर्णन करताना त्या स्वरूपाचं, त्याच्याकरता आनंद असा शब्द वापरला. कारण का, अरे ज्या योगी सुद्धा आनंदाच्या साठीच त्याच्या मागे लागलेले असतात, आणि आनंद त्याच्यापासून प्राप्त होतो असं नव्हे, बरं का. त्याच्यापासून प्राप्त झाला म्हणजे आनंद त्याच्याहून वेगळा काढता येईल, आणि आनंद जर काढून घेतला तर त्याच्या ठिकाणी आनंद राहणार नाही ना. म्हणून आनंद वेगळा काढता येत नाही. हे जे वर्णन आहे आनंद अव्यय, हे वेगवेगळे कशा करता वापरलं. नुसतं आनंद म्हणलं असतं तर चाललं नसतं का. तो आनंद स्वरूप आहे, आनंद हा त्याचा धर्म नाही. आनंद शब्द वापरला, आनंदाचे प्रकार माहित आहेत. सगळ्यात आपल्याला सगळ्यात ओळखीचा आनंद जर कोणता असेल तर विषय आनंद, त्याची आपल्याला नित्य प्रतीती आहे विषय आनंदाची. निर्विषय आनंदाची प्रतीती नाही असं नाही, पण आनंद आहे हे सांगितल्यावर म्हणजे लवकर लक्षात येत नाही. विषयाच्या आनंदाचं आपल्याला जेवढ्या लवकर भान होतं तेवढ्या निर्विषय आनंदाचं आपल्याला भान होत नाही. निर्विषय आनंदाचा सुद्धा आपल्याला अनुभव आहे. झोपेमध्ये निर्विषय आनंद असतो की नाही. कोणत्याही प्रकारचा पंचविषयापैकी एकही विषय नसतो तरी सुद्धा झोपेमध्ये आनंद असतो, म्हणजे त्याचंही आपल्याला ज्ञान आहे. परंतु विषयाचा आनंद जेवढा आपण मागे लागलेला असतो त्याच्या मागे झोप सहज येते, झोपेच्या मुद्दाम मागे लागत नाही, परंतु विषयाच्या मागे मात्र मुद्दाम लागत असतो. म्हणून विषयाचा आनंद आपल्याला माहित आहे. तसा विषयाचा आनंद कसा आहे. विषयाचा आनंद हा विषयेंद्रिय संयोगाने निर्माण होणार आहे. इंद्रिय आणि विषय हे दोन एकत्र आल्यानंतर तो विषय जर अनुकूल असेल तर, जो अनुकूल विषय असेल तर त्याच्याशी संयोग झाल्यानंतर आनंद प्राप्त होतो.
आणि तो आनंद तरी टिकतो का त्याच्या ठिकाणी? नाही. तो जेव्हा संयोग होतो त्या क्षणामध्ये तो आनंद होतो, आणि तो संयोग जर कायम जर राहिला तर तो आनंद निघून जातो. विठ्ठल विठ्ठल. काही काही लोकांनी याला द्वितीय संबंधाचा आनंद म्हणलाय. द्वितीय संबंध आहे विषयाशी. कारण एक आधी परमात्मा स्वरूपाचा आनंद आहेच आत, परंतु हा जो विषयाचा आनंद आहे हा विषयाशी संबंध झाल्यानंतर, परमात्मा तर आत स्वतः सिद्ध आहे आणि तो आनंद स्वरूप आहे. आपला आत्मा आनंद स्वरूप आहे. म्हणून असा असणारा जो आनंद स्वरूप असणारा जो परमात्मा, त्याच्या वाचून त्याच परमात्म्याचा आनंद अल्पांशाने ज्या विषयामध्ये प्रतीतीला येतो, विषयात असतो असं नव्हे, विषयामध्ये अल्पांशाने प्रतीतीला येतो, त्याच्याशी जेव्हा इंद्रियाचा संबंध होतो त्यावेळी होणारा हा द्वितीय संबंध आहे. म्हणून द्वितीय संबंधाचं कौतुक जास्त असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून विषयानंदाचं जास्त कौतुक आहे. पण हा असा विषयानंदासारखा आनंद नाही. कारण का? विषयाच्या आनंदामध्ये भेद आहे ना. शब्दाचा आनंद वेगळा, स्पर्शाचा आनंद वेगळा, रूपाचा आनंद वेगळा, रसाचा आनंद वेगळा आणि गंधाचा आनंद वेगळा. शब्द स्पर्श रूप रस गंध 5च विषय आहेत आणि 5 इंद्रियाच्या द्वारेच त्याचा आपल्याला भोग मिळू शकतो. तेव्हा हे जे पंचविषय आहेत, या पंचविषयाचा आनंद प्रत्येकाचा वेगवेगळा आहे की नाही? अहो, पंचविषयाचा वेगवेगळा आहे तर काय सांगता तुम्ही? एकाच रसविषयामध्ये सुद्धा प्रत्येक वेगवेगळ्या रसाचा आनंद पुन्हा वेगवेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रीखंडाचा आनंद बासुंदीला नाही, बासुंदीचा आनंद जिलबीला नाही, आणि भजाचा आनंद जिलबीला नाही. म्हणजे प्रत्येकाचा पुन्हा वेगळा आहे. त्याच्यात सुद्धा षड्रसामध्ये अजून पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचा आनंद. म्हणजे एकच रसविषय जरी घेतला तरी किती पदार्थ आपण वेगवेगळ्या पद्धतीने खातो. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय की शेवटी सगळं एकच असतं बरं का. काय? कोणत्या गव्हाचेच प्रकार केले जातात, किंवा गुळा साखरे माले याचे, हे बांधे तरी एकाची रसाचे, परी स्वाद गोडी याचे आना आनासे. गुळ साखर खडी साखर एकाच ऊसापासून तयार झालेले आहेत की, हे बांधे तरी एकाची रसाचे, परंतु गुळाची चव वेगळी, साखरेची चव वेगळी, खडी साखरेची चव वेगळी, मोरस साखर वेगळी, आणि ती गुळी साखर म्हणून पूर्वी मिळत असे त्याची गोडी पुन्हा वेगळी. काही काही गोष्टी गुळात केलेल्याच चांगल्या लागतात, साखरेत केलेल्या लागत नाहीत. पुरणपोळी गुळाचीच खावी, साखरेची नाही, तितकी चांगली लागत नाही बरं का. काही गोष्टी गुळाने केलेल्या चांगल्या लागतात, साखरेने केलेल्या चांगल्या. अनारसा गुळाचा चांगला लागतो, साखरेचा नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, हे दिवाळीचं स्मरण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून गुळ साखर सगळी जरी उसापासून होत असली तरी सुद्धा त्याच्या चवीमध्ये सूक्ष्म सूक्ष्म, म्हणजे एका रसामध्ये किती फरक आहे, एका गंधामध्ये किती फरक आहे, किती प्रकारची अत्तर, किती प्रकारचे गंध, असं वेगवेगळं प्रत्येक विषयाच्या मध्ये अजून किती हजारो प्रकार आहेत, हजारो लाखो म्हणलं तरी चालेल, इतके रूप अनेक प्रकारचं वेगवेगळं. असं प्रत्येक विषयामध्ये अनेक प्रकार, म्हणून त्यांच्यामध्ये भेद आहे. मग या आनंदामध्ये भेद आहे का? महाराज म्हणतात या आनंदामध्ये भेद नाही,
हे सांगण्याकरता पुढचं विशेषण वापरलं, आनंद आद्वय. याला दुसरं कोणतंही द्वय, याच्या जोडीचं दुसरं कोणतंही नाही. हा आनंद असा आहे की याच्या जोडीचा दुसरा आनंद कोणता नाही. नाही, याच्या वाचून दुसरा आनंदच नाही. विठ्ठल विठ्ठल. सगळे आनंद का? विषयामध्ये आनंद आपल्याला वाटतो, याचं कारण काय? याचं कारण आपल्याला हा खरा आनंद भोगायला मिळाला नाही म्हणून. म्हणून आपल्याला विषयामध्ये आनंद वाटतो. जर याचा आनंद मिळाला भोगायला तर तयासीची विषय हे गोमटे, नाही का? त्यालाच हे विषय गोड वाटतात. ज्या स्वसुखाचे सदा खराटे, ज्याला स्वसुखाचे खराटे आहेत, म्हणजे आत्मस्वरूपाच्या सुखाचा ज्याला दुष्काळ आहे, अशाच माणसाला विषय हे गोमटे. त्यालाच विषय गोमटे वाटतात, दुसऱ्याला वाटत नाही. ज्याला आत्मस्वरूपाचा आनंद प्राप्त झालेला आहे त्याला विषयाकडे तो ढुंकून पाहायला तयार नाही. जो अमृतात ते ठेवी, तो कांजी केवी सेवी, तैसा तेवी स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. वृद्धीचं सुख, वृद्धी सिद्धीचं सुख सुद्धा त्याला नको वाटतं. ज्याला स्वसुख प्राप्त झालेलं आहे, आत्मसुखाची प्राप्ती ज्याला झालेली आहे, त्याला या वृद्धी सिद्धीचं सुख सुद्धा तुच्छ आहे. आपुलेने नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो बिल्लाच्या पालिंगणे रंजे के. अरे त्या बिल्लाच्या घरामध्ये राहील का झोपड्यामध्ये? तो त्याला राजवाडा इंद्रभुवनात ते पाबळे म्हणे. त्याला स्वर्ग सुद्धा आपल्या घरासमोर तुच्छ आहे, त्याला झोपडीचं कौतुक आहे काय? त्याप्रमाणे ज्याला हे परमात्म सुख प्राप्त झालेलं आहे, त्याला तुच्छ इंद्रियाच्या मध्ये गोडी वाटेल का? विठ्ठल विठ्ठल. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. माऊलीने पुष्कळ वर्णन केलेलं आहे. विषयाचे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. त्याच्यासाठी म्हणून आहे, कारण का त्याला या सुखाची ओळख झालेली नाही. आणि ज्याची या सुखाची ओळख झालेली आहे त्याला दुसऱ्या सुखाकडे पाहावं वाटेल का? हो. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. विषय सुख हरिवा पुढे ते. हो 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 हो. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. विषय सुखबाई बापुडे ते हीन. असं विषय सुख अत्यंत हीन असणार आहे. म्हणून नित्या परमात्म्याचा जो नित्य आनंद आहे त्याच्या पुढे विषय सुख अत्यंत तुच्छ आहे. अनेक ठिकाणी सांगितलेला विषय आहे. म्हणून संतांना त्या सुखाची अपेक्षा आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व. आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने. शिखावडीने नसरेची वैकुंठ. येथे नसरेची वैकुंठ भवन शेषशाही
म्हणून तेच सर्व सुख आहे, त्याच्या वाचून सुख नाही. म्हणून महाराजांनी म्हणलं आनंद अद्वय, हे अद्वय आहे. म्हणजे याच्यासारखं दुसरं सुख नाही, नाही सुखच दुसरं कोणतं नाही. हे सुख का आहे तर याच्या ठिकाणी नित्यता आहे. ज्याच्या ठिकाणी नित्यता नसते ते दुःख असतं. म्हणून भगवंताने 9व्या अध्यायामध्ये वर्णन करीत असताना असं सांगितलं, अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. अनित्य आणि असुख आहे, हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये संबंध आहे. संबंध असा आहे, जे जे अनित्य आहे ते ते दुःखरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा नित्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदापा. असा सगळे बाकीचं सगळं जेवढे काही आकार असतील ते सगळे नाशिवंत असणारे असे आहेत. आणि केवळ सत्य असणारा जर कोणता असेल तर तो बरोबर. फलकट तो संसार येथे सार भगवंत. असा असणारा भगवान हा नित्य आहे. त्याच्यामुळं त्याच्या ठिकाणी जी नित्य वस्तू आहे बरं का, तिलाच आपल्या शास्त्रामध्ये सत्य असं म्हणलंय. सत्य आणि नित्य हे दोन शब्द एका अर्थाने आहेत. जी वस्तू अनित्य आहे ती सत्य का नाही तर ती एका काळामध्ये आहे आणि दुसऱ्या काळामध्ये नाही. जी एकदा असते आणि दुसऱ्यांदा नसते त्याला सत्य म्हणता येत नाही. स्वप्नात आहे आणि जागृतीत नाही, सत्य आहे का नाही. एका काळात आहे, स्वप्नामध्ये आहे आणि जागृतीत नाही, त्याला जसं सत्य म्हणता येत नाही तसं काळामध्ये एका ठिकाणी आहे एका ठिकाणी नाही. त्याला भगवंताची त्रिविध नित्यता सांगितलेली. काय त्रैकालिक, तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्व आहे बरं का. सत्य तू सत्य तू सत्य तू असं तीनदा म्हणलं. याचं कारण काय, तू भूतकाळातही होतास, वर्तमान काळातही आहेस आणि भविष्य काळामध्येही राहणार आहेस. काही गोष्टी भूतकाळात आहेत, वर्तमान काळात नाहीत. काही भविष्य काळात येणार आहेत, आता नाहीत. काही वर्तमान काळात आहेत, पुढे राहणार नाहीत. असं असल्यामुळे परमात्मा मात्र या तिन्ही काळामध्ये राहणार आहे. आणि हा नित्य का आहे तर याला स्वतः अंत नाही, परता अंत नाही आणि आश्रय नाश, आश्रयतः अंत नाही. हे तीन प्रकारचे नाश सांगितले, स्वतः नाश, परतः नाश आणि आश्रय नाश. स्वतः नाश म्हणजे काय, काही गोष्टी स्वतःच नष्ट होतात, त्यांना दुसऱ्याने नाश करावा लागत नाही, स्वतःच आपल्या जागेवर नष्ट होतात. उदाहरणार्थ कापूर आहे, ठेवल्या ठिकाणी नाहीस होऊन जातो. वारा लागला त्याला की तिथल्या तिथे नाहीस होतो. कितीतरी स्वतः नाश असणाऱ्याच वस्तू, सगळ्या कुजणाऱ्या वस्तूंना स्वतः नाश आहे. काही गोष्टीचा परतः नाश आहे म्हणजे दुसऱ्याने नाश करावा लागतो. दूध ठेवलं, एक दिवसाच्या वर जर नुसतं ठेवलं तर त्याचा नाश आहे. दूध रूपाने राहत नाही. दूध रूपाने राहतं का, नाचतं ना ते. त्यामुळं दूध रूपाने ते राहत नाही, त्याचा स्वतः नाश आहे. काही वेळेला परतः नाश आहे, त्याचा विरजण लावलं की त्याचा परतः नाश झाला. किंवा काही वस्तूंचा झाड आहे, झाडाला तोडल्यानंतर दुसऱ्याने तोडलं की त्याचा परतः नाश झाला. आणि एक असतो आश्रय नाश. आश्रय नाश म्हणजे ज्याच्यावर आश्रय ठेवून ती वस्तू राहत असते, त्याचा आश्रय असणारी जी वस्तू जर नष्ट झाली तर आश्रित वस्तू सुद्धा नष्ट होते. भिंतीवर चित्र काढलेलं आहे, भिंतच जर नष्ट झाली तर चित्र राहील का, त्याच्यावरचं चित्र राहणार नाही. पाण्यावर तरंग आहे, पाणीच जर आटून गेलं तर तरंग राहील का,
वेगळा तरंगच राहणार नाही. म्हणून ज्याच्यावर आश्रित आहे ती वस्तू, त्या आश्रयाचा नाश झाल्यानंतर आश्रित वस्तूचा सुद्धा नाश होत असतो. परमात्म्याच्या ठिकाणी असा तिन्ही प्रकारचा नाश नसल्यामुळं आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी तो नाश असल्यामुळं तुझ विण काही स्थिर राहे ऐसे ना, स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही. तुझ विण काही स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही. एका राजाने मोठा राजवाडा बांधला आणि आता घर बांधलं म्हणजे माणसाला इतरांना दाखवावं असं वाटतं. राजवाडा बांधला तर राजाला कोणत्या गोष्टीची कमतरता, त्याला काही सिमेंट लोखंड कमी पडणार आहे? उत्तम उत्कृष्ट असा राजवाडा बांधला. मग ते एक महात्मा आला, त्याला आणलं घरी आणि सगळीकडे हिंडून आपला राजवाडा दाखवला. कसा काय? महाराज आपण पाहिलं, नवीन बांधलाय सगळा, फार मोठे कलावंत आणलेले होते, परदेशातून लोक बोलवले, सगळा इटालियन मार्बल वापरलाय. सगळ्यांना कळायचं नाही काय प्रकार आहे ते, बरं का. दगड वापरलाय तो इटाली देशातून आणलेला, पांढरा शुभ्र संगमरवर वापरलेला आहे याच्यासाठी, म्हणून भारीचं काम आहे सगळं. तेव्हा कसं काय झालं सगळं काम? आता साधू म्हणाल त्याला काय करायचं होतं तिथे, का राहायचं का जायचं काय, म्हणजे बोलावलं जायचं 2 मिनिट, चांगलं आहे तोंडापुरतं बोलायचं, ठीक आहे चांगलं आहे चांगलं आहे. नाही नाही तसं नाही, तसं उगी वरवर चांगलं म्हणू नका. काय काही जर याच्यामध्ये दोष राहिला असेल तर मला सांगा, बरोबर दुरुस्त करतो. याच्यात घरामध्ये या राजवाड्यात दोष काही राहिला असले बांधकामामध्ये तर तुम्ही मला सांगा, वा ही सोय नाही, अमकी सोय नाही, तमकी सोय नाही, हे जरा वाकडं आलं, हे जरा सरळ, काय तुम्हाला म्हणायचं असेल ते सांगा. मला काही दोष राहिला असेल तर सांगा, बरोबर मी सगळं दुरुस्त करेन, किती पैसा खर्च लागू दे. फारच आग्रह करायला लागला तेव्हा तो साधू म्हणाला, आता तुम्ही म्हणताच आहेत तर सांगतो 2 गोष्टी, याच्यात 2 दोष आहेत. काय? तो म्हणाला की याच्यात राहणारी माणसं कधीतरी मरणार आहेत आणि हा राजवाडाही कधीतरी नाहीसा होणार आहे. एवढे 2 दोष काढता आले तर बाकी सगळं चांगलंच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा ते अनित्य असणारी गोष्ट दुःखरूपच असणार. म्हणून हा संसार माऊलीने वर्णन केलेला आहे, जे लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदय होया असता लागी, दुःख लेवनी सुखाची अंगी, सळीत जगाते. म्हणून असा नित्य असणारा एक परमात्मा आहे, बाकी सगळं अनित्य आहे त्याच्या वाचून, म्हणून तो आनंद रूप आहे. आणि दुसरा शब्द वापरला निरामय आहे. तो परमात्मा कसा आहे? निरामय, म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणताही दोष नाही, कोणताही दोष नसणारा, अत्यंत शुद्ध असणारा, कोणताही दोष ज्याच्या ठिकाणी नाही. भगवंतानी स्वतः सांगितलं 9व्या अध्यायामध्ये 7व्या, तरी झडझडोनी वैला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग निजधाम शब्द वापरलाय, अव्यंग. अव्यंग शब्दाचा जो अर्थ आहे तोच निरामयचा आहे. विठ्ठल विठ्ठल. बाकीच्या सगळ्याच्या ठिकाणी काही ना काहीतरी दोष आहे. कोठे काही एक आहे
एक नाही. अरे काही कुठे आहे कुठे नाही, काही ना काहीतरी कमतरता. आपण सांगितलं दुपारी प्रवचनामध्ये, संसारात काही ना काहीतरी कमतरता आहेत, म्हणून दोष आहेत. जगातली कोणतीही गोष्ट पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी तर असे दोष दाखवलेत काही काही ठिकाणी. संताशी तुलना करताना ते म्हणतात की आहे गुण नाहीत असं नाही बरं का, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा दोष आहेत. काय, हे कसे आहेत, चंद्रासारखे आहेत. पर चंद्र संपूर्ण एखादे हे सदा पुरते. म्हणजे चंद्र चांगला ही गोष्ट खरी आहे, पण एका फक्त पौर्णिमेला संपूर्ण आहे, बाकी त्याचं कमी कमी जास्त होतच राहतो, झिजत राहतोच आहे. सूर्य चांगला प्रकाश देणार आहे, सूर्य तैसे सोजवत पण एकही दोष आहे ना. कालिदासाने मान्य केलंय की एक दोष आहे, ही गोष्ट खरी आहे. चंद्रावर एवढा गरगरीत शीतल प्रकाश देणारा, पण त्याच्यावर सुद्धा डाग आहे ना, म्हणून दोष आहे त्याच्या ठिकाणी. अशी प्रत्येक गोष्ट या जगतातली दोषाने युक्त आहे. कोणतीही गोष्ट दोषावत, पण परमात्मा एक असा आहे की ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नाही, अव्यंग आहे. आमचं सुख कसं आहे, आमचं सुख अनित्य आहे. आमचं सुख अनेक ठिकाणी व्यभिचार करणार आहे, या विषयातून त्या विषयाकडे जाणार आहे. आणि आमचं सुख दोषाने युक्त आहे. आपण सांगून गेलो, दुःख लेवून सुखाची अंगी सळित जगाते, असं या सुखाचं स्वरूप आहे. मानलं सुख तर विषयामधलं सुख दोषाने युक्त आहे. हे दोष आहेत त्याच्या ठिकाणी. अनित्यत्व आहे आणि त्याच्या पलीकडे दुसरं सुख आहे. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः, ते त्या लाभाच्या विषयी वर्णन झालं. पण बाकीचं अपरम लाभ आहेत की नाही, दुसरं सुख आहे. हे सुख मिळवलं, याच्या पलीकडे दुसरं अजून काहीतरी आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काहीतरी आहे. असं प्रत्येक सुखाच्या पलीकडे आहे. हे खाल्लं की ते खावं वाटतं, ते खाल्लं की ते खावं वाटतं, काहीतरी नवीन नवीन निर्माण होतच असतं जगतामध्ये. सध्या प्रगतीची ही व्याख्याच आहे. काय, माणसाच्या नवीन गरजा निर्माण करायच्या आणि त्या पूर्ण करायच्या, याला प्रगती म्हणतात. ही प्रगतीची व्याख्या आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा कृत्रिम गरजा निर्माण केल्या, मग ते पाहिजे असं वाटतं. मग हे मॉडेल चालत नाही मोटारीचं, ते मॉडेल पाहिजे. ते मॉडेल, नवीन मॉडेल आलं लेटेस्ट, ते पाहिजे. त्याच्यात ही सुधारणा आहे. आणि आता तरी एवढ्या झपाट्याने चालू आहे महाराज. घरात आणलं की वस्तू जुनी होते. नवी म्हणून बाजारातून जी वस्तू घरात आणावी ती घरात आणल्याबरोबर जुनी होते, कारण त्याच्यामध्ये प्रगती होऊन तोपर्यंत बाजारात अद्ययावत नवीन दुसरीच गोष्ट आलेली असते. म्हणून सगळ्यात शेवटपर्यंत वाट पाहणं ही चांगली गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा माणसाला याच्यात दोष आहे, ते अधिक चांगलं असं माणसाला वाटत असतं. पण परमात्म्याच्या नाही, निरामय आहे, कोणत्याही दोषाने युक्त असणार असं नाही. आमच्या संसारामध्ये सगळं त्या सुखाला दुःख चिकटू नये, अगदी लागू नये. पाठीला पाठ टेकून नाण्याच्या दोन बाजू असाव्यात, त्याप्रमाणे एक बाजू सुखाची आणि एक बाजू दुःखाची आहे. काही वेळेला नाणं असं टाकलं वर की ते चितपट पडत असतं. काही वेळेला सुखाची बाजू वर असते आणि काही वेळेला दुःखाची बाजू वर असते. नाणं कोणत्या अंगाने पडेल हे सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण मानतो त्याला सुख, आनंद मानतो, मानण्यावर आहे अवलंबून. काय आहे, माणसाला
सुखापेक्षा दुःखाची अधिक सवय आहे आणि दुःख ज्या काळामध्ये नसतं त्याच काळाला मनुष्य सुख असं समजतं. खऱ्या सुखाची त्याची ओळखच होत नाही, नुसतं आभासिक आहे. खरं म्हणजे दुःखाच्या अभावाला हा सुख मानतो. दुःखाचा अभाव म्हणजे सुख नाही. सुख नावाची एक स्वतंत्र वस्तू आहे, केवळ दुःखाचा अभाव नाही. पण याला दुःखाशी एवढा संबंध, दुःखाने एवढा ग्रस्त असतो, एवढं ते भोगत असतो पीडा त्याची, की ते दुःख नसेल त्या काळामध्ये त्याला सुख वाटतं. म्हणून तर एकाच गोष्टीला काही वेळेला सुख आणि काही वेळेला दुःख म्हणलं जातं. मनुष्य उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हात चालून आला आणि जर झाड दाट सावलीचा असेल, त्या सावलीमध्ये जर गेला तर त्याला असं वाटायला लागतं की वा 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 वा, काय सुख आहे, काय आनंद आहे. कशामुळे सुख प्राप्त झालं? उन्हातून चालून आला म्हणून सुखाचं झालं. पण रात्रीच्या वेळेला जर तो चालायला लागला आणि झाडाखाली आला तर थांबत नाही, भीती वाटते. झाडावर काही असलं तर, म्हणजे आता मात्र ते झाड त्याला सुखाचं वाटत नाही. जे झाड दुपारच्या वेळेला सुखाचं वाटलं तेच झाड त्याला रात्रीच्या वेळेला सुखाचं वाटत नाही. म्हणून एकच वस्तू काही वेळेला सुखाची आणि काही वेळेला दुःखाची कशा करता असते? तर ती मुळात सुखाची नसतेच. आपल्या कल्पनेने आपण त्याला सुखाचं किंवा दुःखाचं ठरवतो. म्हणून केवळ सुख दुःख नाही, त्याला सुख मानण्याकडे माणसाची प्रवृत्ती आहे. काय तेवढं दुःख नाही मिळालं ना, वा कसं काय चाललंय, मजेत आहे. मजेत आहे म्हणजे काय? मग काय कोणाला घरामध्ये ताप बीप आलेला नाही, कोणी आजारी नाही, डॉक्टरचे बिल भरावे लागत नाहीत, याची हमाली चालूच आहे, घरात कुरबुर चालूच आहे. परंतु कोणी आजारी नाही, खर्च जास्त करावा लागला, मग ठीक, मजेत चाललंय. दिवाळीला काय बोनस मिळाला त्याच्यामुळं जरा व्यवस्थित आहे, मजेत आहे, बस एवढाच त्याचा अर्थ. ते जर नाही मिळालं तर दुःख आहे. अशी माणसाची दुःखाच्या अभावाला सुख समजण्याची प्रवृत्ती आहे आणि हे कल्पित आहे बरं का. मी नेहमी विनोद सांगतो. एक गृहस्थ भेटले रस्त्याने, त्याने विचारलं काय कसं काय चाललंय? ते म्हणले आनंदी आनंद आहे, आनंदी आनंद. म्हणलं तुम्ही सांगता आनंदी आनंद? म्हणजे अगदी घरात आमच्या आनंदी आनंद आहे. म्हणलं काल रात्री तुमचं दोघांचं जे भांडण चाललेलं होतं, अगदी जोर जोरात भांड्याचा आवाज येत होता, फेकून मारल्याचा आवाज येत होता आणि आरडाओरडा चालू होता घरामध्ये. तुमच्या दोघांचा आवाज ऐकायला सगळ्या गल्लीत ऐकायला येत होतं, इतकं जोरात चाललं होतं तुमचं, आणि तुम्ही मला सांगता की आनंदी आनंद आहे म्हणून? तो म्हणला हो, म्हणूनच आनंदी आनंद आहे. म्हणलं म्हणूनच? अहो नवरा बायकोत काही भांडण नाही बाबा, एकमेकाला अगदी समाधानी आहेत, सांभाळून घेतात, ठीक आहे, आनंदी आनंद आहे म्हणणं बरोबर आहे. परंतु रोज भांडणं होतात तुमची, गोंधळ होतो रात्रभर, सगळ्यांना ऐकायला येतं गावामध्ये, तुम्ही आनंदी आनंद आहे म्हणता. तो म्हणाला महाराज म्हणूनच आनंदी आनंद आहे. मी म्हणलं असं कसं? तो म्हणाला असं आहे, माझी बायको रागावली म्हणजे जे हातात येईल ते घेऊन फेकून मारते. लाटणं आलं लाटणं, पळी आली पळी, तांब्या आला तांब्या, काय जे हाताला येईल ते उचलते आणि फेकून मारते. जर फेकून तिनं मारलं आणि जर मला लागलं तर तिला आनंद होतो, आणि जर समजा चुकवलं मी आणि मला लागलं नाही तर मला आनंद होतो. आनंदी आनंद आहे. तिचा नेम बरोबर लागला तर तिला आनंद, चुकवता आलं तर मला आनंद. म्हणजे आनंदी आनंद आहे का नाही घरामध्ये? आमचा आनंदी आनंद, आमचा जो आनंद आहे तो असा दोषाने युक्त आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण हे जे भगवंताचं स्वरूप आहे ते भगवंताचं स्वरूप आणि इथे विटेवर जे उभं आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही.
कारण ज्या ब्रह्मस्वरूपाचं निर्गुण निराकार स्वरूपाचं योगी ध्यान करतात तेच हे ब्रह्म इथे विटेवर आहे. नेणो ब्रह्म मार्ग चुकले. मार्ग चुक उघडे भक्त पुंडलिके देखिले. भक्त पुंडलिके देखिले. उभे केले विटेवरी ते हा विठोबा निधान. उभे केले विटेवरी उभे के विटे हा निधान तो हा. नेणो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर. मार्ग चुकलं ब्रह्माला. मार्ग चुकलं म्हणजे त्याच्या निर्गुण स्वरूपापासून सगुण होऊन आलं, उघड आलं. कारण का ते जे निर्गुण स्वरूप आहे ते निर्गुण स्वरूप आवृत आहे, झाकलं गेलेलं आहे. ते काही डोळ्याला दिसणार नव्हे, डोळ्यांनी पाहता येणार नव्हे. म्हणून हे उघड होऊन प्रकट होऊन आमच्या समोर उभा आहे. बरं का. अनावृत असणारा असं भगवंताचं हे ब्रह्मच आहे. याच्यामध्ये दोघांच्या मध्ये कोणताही फरक नाही. व्यक्त आणि अव्यक्त एक तूच निभ्रांत जाण निभ्रांत असा तोच भगवान व्यक्त आणि अव्यक्त या दोन्ही स्वरूपाचा एकच आहे. याचं श्रेष्ठत्व किती आहे ते तिसऱ्या चरणात सांगितलंय. पुराणासी वाढ. पुराणाची वाढ विटेवरी तेसम चरण साजिर विटेवरी. पुराणाशी वाढ श्रुती नेणती पार ते झाले साकार पुंडलिका. हे स्वरूप असं आहे की पुराणामध्ये ज्याचं श्रेष्ठपणाने वर्णन केले, पुराण ज्याचं वर्णन करतात असं श्रुती ज्याचा पारक जाणू शकत नाही. बरं का. श्रुतीने ती अनुमानेना 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 अनुमाने एक गोविंदू रे अनुमानेना अनुमानेना एक गोविंदू रे. जाणीवेचे निबळे कोण योगापासून आगळे. का शेषा कुणी तोंडागळे आखी कवण परी तोही नेती नेती म्हणून बहुडे.
एरी अंथरुणातळी दडे, असा हा नेती नेती म्हणून बहुडे. वेदाला सुद्धा ज्याच्या स्वरूपाचं आकलन होऊ शकलं नाही, नेती नेती म्हणावं लागलं. पुष्कळदा आपण हा विषय सांगतो. मग असा असणारा हा परमात्मा की पुराणाशी वाढ श्रुती नेणती पार, ते झाले साकार पुंडलिका. असं भगवंताचं हे जे स्वरूप आहे ते पुंडलिकाच्या साठी साकार झालं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. असा पुंडलिकाच्या भक्तिभावाकडे पाहून साकार झाला असा हा परमात्मा आहे. आणि महाराज म्हणतात याचं श्रेष्ठत्व जर आम्हाला कोणामुळं कळलेलं असेल तर ते आमच्या संतांच्यामुळं कळलं. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. काय बाकीच्या सगळ्या प्रमाणाचा समन्वय करून त्याचं योग्य स्वरूप सांगणारे जर कोणी असतील तर ते संत आहे. सनकादिक शब्दाने सगळ्या संतांचा उल्लेख महाराजांनी केलेला आहे. हे बाकी सगळ्या संतांचं उपलक्षण आहे, त्याच्यात अंतर्भूत आहेत सगळे संत सनकादिकांच्या मध्ये. असे सनक सनंदन मुनिजन वंदना असं वर्णन केलेलं आहे. नरहरी नरहरी नारायणा सनक सनंदन मुनिजन वंदना. असा सनक सनंदनादी मुनिजनांनी ज्याला वंदन केलेलं आहे, ज्याचं ध्यान केलेलं आहे ते आमचे कुळदैवत पांडुरंग. तुम्ही सनकादिक संत शब्द वापरला की नाही त्यांच्याकरता. म्हणून असे संत असणारे सगळ्या संतांचा अंतर्भाव त्यांच्यामध्ये आहे. ते संत आम्हाला परमात्म्याचं हे स्वरूप सांगतात की ते आमचे कुळदैवत पांडुरंगा. कुळची कुळदेवी केली ठावी संतांनी. कुळदैवत आहे. कुळ कोणतं? संत सगळ्यांची मांदियाळी जी आहे तेच आमचं कुळ आहे. त्या कुळाचं हे दैवत आहे. म्हणून तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंगा. ते काय ते हे विटेवरी ते हे विटेवरी समचरण साजिरे नाही साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. असा ते हे समचरण तेच हे भगवंताचं स्वरूप विटेवर उभं आहे. ज्ञानेश्वर जय 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 ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर. बोला पुंडली माझ्या लाला